सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी रविवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदेगड जाहीर प्रवेश केला। शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। संतोष नार्वेकर हे सांगेलीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे सांगेली परिसरात शिंदे सेनेची ताकद निश्चितच वाढली असून हा भाजपसाठी एक धक्का मानला जात आहे। यावेळी बोलताना श्री नार्वेकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे स्पष्ट केले। यावेळी वामन नार्वेकर, सचिन नार्वेकर, किरण नार्वेकर, शेखर नार्वेकर, उषा नार्वेकर, सुनीता नार्वेकर, रेखा नार्वेकर, राजश्री नार्वेकर, सुप्रिया नार्वेकर, राजेश्वरी नार्वेकर, भारती नार्वेकर, प्रज्ञेश कावडे, पार्वती कावडे, अमित कावडे, संदीप राऊळ, ज्योती सांगेलकर, सुशांत मटकर, सुचित मटकर, नामदेव राऊळ, आनंद परब, ऋषिकेश सावंत, सिद्धेश सावंत, कार्तिक रेड्डी, ज्ञानेश्वर सावंत, सखाराम गावडे, संतोष सावंत, अमोल सांगेलकर, दशरथ सांगेलकर, आर्यन राऊळ, संतोष राऊळ, मनोहर सांगेलकर, उमेश राऊळ, नितीन राऊळ, महालक्ष्मी सांगेलकर, हितेश सांगेलकर, सावित्री सांगेलकर, विलास पारधी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवधनुष्य हाती घेतला। जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्री नार्वेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले। यावेळी उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुका प्रमुख दिनेश गावडे, युवा तालुका प्रमुख लॅटस फर्नांडिस, आशिष साटेये, सचिव परीक्षित मांजरेकर, सचिन साटिलकर, जीवन लाड, शाखा प्रमुख श्री सावंत, पंढरीनाथ राऊळ, अंकुश परब, अभय किनळोस्कर, दीपक सांगेलकर, प्रकाश राऊळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे सेनेबद्दलचा विश्वास आता वाढत चाललेला आहे। काल आम्ही बांधात प्रवेश घेतला, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही अजय गोंदावळे यांचा सावंतवाडी शहरात प्रवेश घेतला। आज आपण सांगेलीमध्ये उपसरपंचाचा प्रवेश केला आहोत। उद्या परत सकाळी 11 वाजता प्रवेश आहे। पुढचा प्रवेश आता मी सांगू शकत नाही, पण उद्या सकाळी भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांचा उद्या 11 वाजता प्रवेश आहे। त्यानंतर परत अनेक प्रवेश, असे 5 पक्षप्रवेश लागोपाठ लागलेले आहेत। तुम्ही आता व्हॉट्सअपला बातमी वगैरे बघताय की कोळगाव मतदारसंघातील एका भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला तिकीट नाकारलं गेलं। तिने उपाटाच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद तिकीट देण्यात आलं आणि त्याचा फिक्स झालेला आहे, पण तो कार्यकर्ता सुद्धा फिरतोय त्यासाठी। अशी भारतीय जनता पार्टीमध्ये अशी परिस्थिती आहे, गोंधळाची परिस्थिती आहे। पण शिंदे सेनेमध्ये कोणताच गोंधळ नाही, एकदम व्यवस्थित चाललेलं आहे। आणि आज इथं मी तुम्हाला सांगतो, ही जी माडकोळ जिल्हा परिषद आहे तिथं होतं ओबीसी कॅन्डिडेट आहे महिला। मला मी 100% सांगतो, अजून आमच्याकडे एक महिला, आज मला तर वाटतं सांगेली गावात जर अभ्यास केला, त्यांनी गेली 20 वर्ष इथे येते। मला काय सांगेली नवीन नाही, सांगेली माडकोळ ही जी पंचायत समिती आहे, आज तिकडे राजकुमार वगैरे सगळी मंडळी ही माझ्याबरोबर आहे। तुम्ही सांगेलीची मंडळी आहात। आज बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे, रमाकांतने केला, सांगेलकरांनी केला, आज नार्वेकर प्रवेश करतायत, अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे। तर ही पंचायत समिती आमची 100% येणार आहे। प्रवेश होतील, 1-2-3 दिवसात वेल्लातला प्रवेश होईल, कलमीचा प्रवेश होईल, शिरशिंग्याचे मी प्रवेश घेतले, गणपत राणे वगैरे मी त्यांचे प्रवेश घेतलेले आहेत। आणि म्हणजे शिरशिंग्यामध्ये एकदम चांगले संबंध आहेत। त्या संबंधांचा उपयोग त्या पंचायत समितीतून ती पंचायत समिती काढणार म्हणजे आपली शक्ती आहे। इथं घराणेशाही चाललेली आहे, एकाच घरात काही झालं तरी एकाच घरातला उमेदवार वर्षानुवर्ष, ही घराणेशाही, एकाच घरात उमेदवार, मग तो सगळं त्यांच्याकडे, असं चालणार नाही। आता आपल्याला बदलायचं आहे। आणि या पक्षप्रवेशाने तुमच्या सगळ्यांचे सहकार्य, गावातील मंडळींचे सहकार्य, हे आपल्याला परत एकदा सांगतो की आपल्याला घडवून आणायचं आहे। आणि निश्चितपणे मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल, परत पाऊस पण लागतो, तुमचे बारशे पण आहेत। आणि खरोखर उपाटाचे सर्व जे पदाधिकारी आहेत, उपाटाचे जे सैनिक आहेत आणि आपले उपसरपंच आहेत बीजेपीचे, याचं मी जिल्हा प्रमुख म्हणून शिंदे सेनेत स्वागत करतो। न्याय दिला जाईल,
त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहीन. नार्वेकर 20 वर्ष माझ्यावर आहेत. वामनजी नार्वेकर ते म्हणजे जुने सहकारी, त्यांना माहिती आहे. जे जी गोष्ट त्यांनी मला सांगितली की मी त्यांची कधी नाकारली असं एकदाही होणार नाही. आता ते पंढरीराव इथे बसलेत, ते माझ्या वडिलांचे मित्र, हे त्यांचे माझे तुला भरपूर संबंध आहेत. त्यांनी दिलेला टाकलेला शब्दसुद्धा मी कधी फेल करू दिला नाही आहे. आणि आता रमाकांत वगैरे, सांगेलकर वगैरे ही सगळी नवीन मंडळीसुद्धा आता मला रमाकांतने पण जॉईन झालेली आहे. तर आपण सगळ्यांनी एकोपाने जर काम केलं तर निश्चितपणे हा विजय आपल्याला सोपा आहे. आणि भविष्यात या दुसऱ्याने पुढचा सुद्धा आमदार परत एकदा शिंदे सेनेचाच असेल. भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 9 जिल्हा परिषद आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये. दोडामार्गात 3, वेंगुर्ल्यात 5, 9 आणि 3 12. मी तुम्हाला सांगतो या 9 पैकी 6 जिल्हा परिषद आपल्याला 100% सोप्या आहेत. राहिल्या 3 जिल्हा परिषद त्या 50-50 वर आहेत. पण त्या सुद्धा येणाऱ्या एका महिन्यात त्यावर सुद्धा अभ्यास करून, त्यावर सुद्धा तोडगे काढून त्या जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला 9च्या 9 जागा या सावंतवाडी तालुक्यातल्या निश्चितपणे आम्ही निश्चितपणे घेऊ. आज ही चांगली सुरुवात आहे. त्याच्यामुळे अशीच सुरुवात आणि असंच पुढील भविष्याची सुरुवात तर तुमच्या पक्षप्रवेशाने या पक्षात होत आहे. त्याच्यामुळे परत एकदा तुम्हाला सांगतो, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी मी घेईन. तुमची कुठचंही कामं असू दे, पोलीस स्टेशन असू दे, तहसील असू दे, प्रांत असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, हीच कामं सगळ्यात महत्त्वाची असतात ग्रामीण भागातल्या लोकांची. बाकी त्यांना काही नको असतं. कुठे तहसीलदारमध्ये गेलो, पोलीस स्टेशनला काही जायची वेळ आली तर त्यांच्या मागे कोणतरी खंबीर नेतृत्व लागतं. मी तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी आहे अशी माहिती देतो. की तुम्हाला मी 10 लाख रुपये रस्त्याला देतो. मी 10 लाख रुपये दिले सुद्धा. ते 10 दिवसातच तुम्हाला 10 लाख दिले. हा पाऊस गेला की एक आपण नोव्हेंबर डिसेंबर एंडिंगला तुमचा रस्ता पाऊस हे 10 लाख आता आले. मार्च नंतर तुम्हाला मी 10 लाख परत देतो. परत झाले. पण बुधवर मतं दिसली पाहिजे का? हे पण तेवढंच आहे. आता आम्ही 10 लाख रुपये रस्त्याला देते आणि नंतर मतच नसते. तसं मी तुम्हाला फसवलो नाही. सांगितल्याबरोबर 10 लाख दिले.